तर 62 चेंबर्स या इमारतीला निवासी संकुल दाखवून व्यापारी संकुलाचं बक्षीस पत्र करून महसूल बुडवल्याचा प्रकार उघडकीस. प्रशासनावरती आरोप होताच 62 यांना बजावली नोटीस. उस्मानपुरा परिसरातील 62 चेंबर या इमारतीला निवासी संकुल दाखवून व्यापारी संकुलाचं बक्षीस पत्र करत प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली असून लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याची घटना उघडकीस आली असून सदर प्रकरणी प्रशासनावरती आरोप होताच 62 यांना किरकोळ दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. उस्मानपुरा येथील 62 चेंबर नामक व्यापारी संकुलाचं बक्षीसपत्र गिफ्ट डीड करून देताना शासनाच्या महसुलीची चोरी करण्यासाठी सदर व्यापारी संकुल रहिवासी संकुल दाखवत शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मिळालेल्या माहितीनुसार उत्सव मंगल कार्यालय उस्मानपुरा परिसर येथे 62 चेंबर नावाची व्यापारी इमारत आहे. या इमारतीचं बाजार मूल्य अंदाजे 65 कोटी आहे. सदर इमारत ही विलास 62 नामक व्यापारी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. मालमत्तेच्या कारणावरून मागील काही वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच वादातून सदर इमारतीचे मालक असलेल्या पती पत्नी यांनी 2 वेगवेगळे बक्षीसपत्र करून दिले. हे बक्षीसपत्र करून देताना विलास 62 यांनी शासनाची फसवणूक केली. त्यांनी या बक्षीसपत्रास लागणारा 13 लाखांचा महसूल वाचवण्यासाठी सदर व्यापारी इमारत रहिवासी इमारत दाखवून शासनाची फसवणूक केली असल्याचं उघडकीस आलंय. सदर प्रकरणी गिफ्ट डीड ही दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी एक सामाजिक कार्यकर्ते यांनी सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केली आहे. त्यात त्यांनी शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा महसूल बुडवल्या प्रकरणी शहरातील व्यापारी विलास 62 विवेक 62 दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर त्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच दुय्यम निबंधक कार्यालयाने 62 यांना नोटीस बजावल्याचं समोर आलंय. सदर प्रकरण दुय्यम निबंधक ही एडियन सोबत बोलताना नोटीस बजावल्याबाबत माहिती दिली. अशा पद्धतीने एका व्यापाराबाबत हे धनदाडगे लोक शासनाचा 13 लाखांचा महसूल बुडवत असतील तर शहरात रोज होणाऱ्या शेकडो खरेदी विक्री व्यवहारात शासनाच्या महसुलाची किती चोरी होत असेल असा प्रश्न आता साहजिकच उपस्थित होतोय. यांनी ते विलास आणि विवेक 62 तर त्यांनी त्यांच्या मुलांना गिफ्ट दिलं. याच्यापूर्वी पण त्यांचा एक डॉक्युमेंट झाला होता, त्याच्यामध्ये त्यांनी अनडिवायडेड शेअर दिला होता. त्याच्यानंतर तो डॉक्युमेंट 2022-23चा आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे डॉक्युमेंट आला तर ते जे मी डॉक्युमेंट चेक केला त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्लॉट लिहिलेला आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणून दिलेलं आहे. आणि त्यांना कशामध्ये रेसिडेन्शियल आणि असे दोन्ही प्रकार आहेत. मग त्यानुसार आपण काय केलं तर 1% स्टॅम्प ड्युटी व्हॅल्युएशननुसार करून घेतली. पुढं काय झालं त्याच्यामध्ये तक्रार झाली तर त्यानुसार तक्रारीच्या अनुषंगानं मी त्यांना 31/10 पत्र काढलं आहे की बा तुमचे हे असं जे आहे की याच्यामध्ये म्हटलं जातं रेसिडेन्शियल आहे आणि जरी कमर्शियल असेल तर याला स्टॅम्प ड्युटी भरणे आवश्यक होतं. तर त्यांना आपण वेळ दिली की बा तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरा, नोटीस दिली किंवा तुमच्याकडचे पुरावे सादर करा रेसिडेन्शियल असल्याचे नसले तर तसे स्टॅम्प ड्युटी जर नाही भरली तर मग आम्ही नियमानुसार कारवाई करणार. कमर्शियल वापरायचं जर असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटी भरावं लागेल, 4% स्टॅम्प ड्युटी भरावं लागेल. तर साधारण त्याला 1 लाख रुपये भरलेले असलेत, आणखी 5-6 लाख जे काय होईल त्याचं कॅल्क्युलेशन करून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार होता का? नाही, आता त्यांनी कसं पहिला पण डॉक्युमेंट असाच होता तर त्याच्यातलाच पार्ट त्यांनी दिला त्या हिशोबानं. आणि हे महसूल बुडवायचं म्हणजे आपल्याकडे वसुलीची ती पण तरतूद आहे, त्याच्यामुळे आपण नोटीस दिली आणि ते वसूल पण होऊन जाते. पूर्वी आपल्याकडे काही असं व्यवहार होताना स्पॉट पंचनामा किंवा असं नाही, असे अधिकार सब रजिस्टरला नाही. बरं, मग आता जर त्यांनी शासनाचा कर चुकवला दंड लागेल. पनिशमेंट काय? पनिशमेंट दंडासहित ते जर एका महिन्याच्या आत भरले तर ते 200-250 रुपये जे ठरले, बाकी नंतर 2% स्टॅम्प ड्युटी भरून दंड त्याच्यावर आम्ही गेला. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.